गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आणि आता आम्ही उठलोय. मम्मी डॅडी तयार झालेत आणि माझी आंघोळ बाकी आहे कारण मी थोडं लेट उठलो. पण आता मी पहिलं ब्रेकफास्ट करायला जाणार, नाही तर ब्रेकफास्टचा टाइम संपेल. आणि आज त्याच्यानंतर आपल्याला जायचंय गार्डन ऑफ द गॉड्स बघायला. ते म्हणजे असं गार्डन आहे, तिकडे खूप उंच उंच असे दगड आहेत. सो ते बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचंय पाईक्स पीक माउंटन आहे त्याच्या टॉपवर, आणि तिकडे आपण जाणार ट्रेननी. सो 12:40ची आपली ट्रेन आहे. सो त्याच्या आधी आपल्याला गार्डन ऑफ द गॉड्स फिरून तिकडे पोहोचायचं आहे. जॅकेट मस्त आहे का? एकदम कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आहे, मस्त. पण मोठं जॅकेट पण घेणार, थंडी थांबणार नाही. वरती पाईक्स पीकला -9 आहे. डॅडी तू पण जॅकेट घेतोय ना? ओके. परत ते कानटोपी बिनटोपी सगळं आहे ना? हा, ते गाडीतच आहे. हा आपल्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. डोंगर दिसतात, एवढा काय खास नाही आहे कारण आपण ॲस्पेनला मस्त व्ह्यू बघितलेला आहे. आणि इकडे ब्रेकफास्ट आहे. आमची रूम या साईडला आहे. राहुल काय खातोय? सॉसेज चीज मफिन, इंग्लिश मफिन ब्रेड. मी खातोय हॅम अँड चीज ऑमलेट, एक मफिन, नंतर वॉफल पण खाणार आहे. आता पोचलं मी गार्डन ऑफ द गॉड्सला. धडपड शूट करतो. आता इकडनं पहिलं गुगल मॅप्सवर चेक करतो की ट्रेनचं स्टेशन केवढं लांब आहे. मग तेवढ्या हिशोबाने पण फिरूया इकडे. मस्त आहे ना? इकडे उभी राहू, मग इकडून फोटो मस्त येतो. तिकडे तिकडे असं करत करत वर नाही थांबा इकडे. असं या मोठमोठ्या दगडांच्या मधून असा वॉकवे चालत चालत जायचं. कसं वाटतंय अम्मा? कसं वाटतं डॅडी? एकदम मस्त. मम्मा हे ना इथे चढतात लोक. क्लाइम्बिंग गेअर अँड परमिट रिक्वायर्ड. त्याचे छोटे छोटे अँकर पॉइंट्स बनवलेले आहेत त्यांना चढायला. थंडी आहे म्हणून चढत नसतील मला वाटतं. लास्ट टाइम मी आलो तेव्हा चढत होते. हे जे स्टोनचे स्ट्रक्चर्स आहेत ते 275 मिलियन इयर्स अगो फॉर्म झालेले होते. आणि प्रत्येक लेअरमध्ये अर्थची हिस्ट्री आहे. असे वेगवेगळे बर्डचे स्पीशीज येतात इकडे. 320 to 300 मिलियन इयर्स ओल्ड. आणि हे जे पार्क आहे हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. पार्किंग पण फ्री आहे आणि इथे फिरायला पण फ्री आहे. आणि थंडी आहे पण ऊन आहे म्हणून कळत नाही आहे. उन्हातून शॅडोमध्ये गेल्यावर थंडी कळते. जिकडे जिकडे शॅडो आहे तिकडे स्नो राहिला आहे आणि बाकीकडचा वितळला आहे. सर्वात बेस्ट पार्ट काय इकडे ते म्हणजे रोहित लव स्वीटी विटी काय लिहिलेलं नाही आहे दगडांवर. असं बोलल्यावरती दुसऱ्या दगडावरती मिळालं तर नाही आहे, गॅरंटी देऊ शकतो. मी आता मम्मीची पर्स पकडली कारण खूप जड आहे. राहुल 9000 फुटावर शेंबूड काढताना. हा मस्त. ह्या हाईटला शेंबूडच वेगळा येतो खरंच. विस्कॉसिटी त्याची जरा हाय असेल. त्या टेकडीवर आम्ही चढलोय आणि फोटो सेशन चालू आहे. तुझं काय मस्त आलं. आणि त्या साईडला डायरेक्ट खाली आहे म्हणून दौडी ते पण वाटतंय थोडं डेंजरस नाही, तिकडे आहे सपोर्ट. आता बस आम्ही खाली जातो. इकडे बघा हे एवढे कुत्रे की गार्डन ऑफ द गॉड्स पेक्षा हगवण ऑफ द डॉग्स जास्त वाटतंय. केवढाच आहे बघा ना छोटा मुलगा. हे पण जॅकेट बिकेट सगळं घालून. आता आमच्या ट्रेनचा टाइम होता म्हणून आम्ही निघतोय. पण हे बघा इकडे लोक घोड्यांवर पण येत होते आणि घोड्यांच्या ट्रेल्स पण होत्या. आता मी रेडी होतोय वरती जाण्यासाठी. वरती -9 आणि खतरनाक हवा पण आहे म्हणून सगळं मी प्रिपेअर्ड होतोय. ग्लव्स घालतोय, परत टो वॉर्मर, सुपर वॉर्मर, हँड वॉर्मर सगळे ऑन करतोय. इकडे ट्रेनचं स्टेशन आहे खाली. इकडे ट्रेन दिसते का? हे ट्रॅक आहे, इथे संपते ट्रेन आणि मग अशी वर आत जाते. 1 तास लागतो वरती पोचायला आणि 1.25 तास लागतो खाली यायला. आता मी माझं वेस्ट घातलं आणि हे इयरमफ्स पण घातलेत कारण मला युजली आवडत नाही डोक्यावर कॅप वगैरे घालायला किंवा हे घालायला. पण खूपच थंडी असणार आणि वारा असणार आहे म्हणून घालून ठेवतोय. आता मी या स्टेशनमध्ये एंटर होतोय. आता इकडे फ्री कुकीज आणि हॉट कोको मिळतं, ते घ्यायला चाललो आहे मी.
परत 10 किलो वजन वाढले. मस्त घातलंय. हॉट कोको तर पिऊन झालं, पण आता आम्ही कुकी खातोय. कशी आहे? मस्त होते. आता आम्हाला चांगल्या सीट्स मिळाल्यात आणि समोरासमोर मिळाल्यात. नाही बघा, आता आपण वर जाणार आहोत. चालू झाली ट्रेन. मस्त वाटतं, एकदम स्लो जाते ट्रेन आणि मध्ये मध्ये ही बाई आहे ती सगळे स्टोऱ्या आणि फॅक्ट सांगते. तर सिग्नलला थांबले होते. गाडी कसं वाटतंय? मस्त. We're going to be stopped here for a brief moment while we wait for another train to pass. आपण 70% पोहोचलोय वरती. We like to call this inspiration points. खतरनाक व्ह्यू आहे. ट्रेनचा अँगल बघा केवढा स्टीप आहे. राहुल कैसा लग रहा है? खतरनाक ना. केवढी तिरकी उभी आहे बघा ती. अजून 2000 फूट वर जायचं आपल्याला. आणि आता आपण ट्री लाईनच्या वरती आलोय. ट्री लाईन म्हणजे ज्याच्या वर झाडं उगू शकत नाही. अजून खूप वर जायचं आपल्याला. ट्रॅक दिसतंय बघा. हा बघा पाईक्स पीक हायवे इकडे हा बंद आहे. हो, पण आता बंद आहे स्नो सीझन मध्ये. Now, as we are approaching the summit, 154 hairpin turns आहेत या रस्त्याला. please remain seated at this time until this train. Any food or beverage purchased inside the Summit House today does need to be finished or tucked away before getting back on this train. Hope you all have a wonderful time today. खतरनाक ना. अरे काहीच थंडी नाही आहे ना. वारा पण नाही जेवढं मला वाटलेलं. कसं वाटतं डॅडी? खतरनाक. चल पहिला आज जाऊया, नीट जॅकेट बिकेट घालूया आणि मग घेऊया. हे पाईक्स पीक समिट व्हिजिटर सेंटर आहे. यात बसू शकतो. कॅफेटेरिया वगैरे पण आहे. लांबून मला इकडे असं वाटलं मेदू वडा मिळतोय. डोनट आहे मस्त. गरमागरम इडली सांबार आणि मेदू वडा. मला मजा आली असती ना. इडली सांबार तो वडा असताना आई शपथ. पण सेम बोला. मिसळ पाव वगैरे आहे. मला इकडे ऑनियन रिंगचा वास आला. डोनटचा वास असेल. श्वास घ्यायला त्रास होतोय. हां, कारण ऑक्सिजन कमी आहे ना. आता मी इकडे मस्त बसतोय आणि इथे खायला घेऊ. आणि व्ह्यू बघा, त्याच्यापेक्षा खतरनाक व्ह्यू नाही मिळणार. आणि सगळीकडे थंडी असू शकतो. पोट भाजतंय आणि पोटात ते सुपर वॉर्मर टाकलंय मी. चटका लागतोय. आम्ही घेतलेत नाचोज आणि केसो आणि पॉपकॉर्नचं पाकिट घेतलं. 2 गेटरेड घेतलेत. पेपर टॉवल्स. डॅडी इथे कॅमेरा सेटअप करतोय. पण आता मी चाललोय बाहेर एक्सप्लोर करायला. व्ह्यू बघा ना, काहीच दिसत नाही. सगळे आसपासच्या माउंटन्सपेक्षा आपण वरती होतो. जर श्वास घ्यायला असं वाटतंय, कळतंय की ऑक्सिजन कमी आहे. कचऱ्याची सिस्टम बघा किती मस्त आहे. इकडे जे जे विकलं जातं त्याचं लावलेलं आहे म्हणून त्याचं सेपरेट बिन आहे. हे बघा मस्त वाटतंय. आणि ते बर्फ बघा केवढा साठलाय.
जबरदस्त. खतरनाक ना. अशा प्रकारे आमच्या ट्रेनचा हॉर्न वाजलेला आहे. कसं वाटलं राहुल? खतरनाक. 14,000 फूट. एवढी थंडी आहे ना की आता एक हवा हळूहळू कमी. जेव्हा मी खाली होतो तेव्हा हातात बर्फ घेतल्यावर तो लगेच मेल्ट होत होता. इकडे बर्फ घेतल्यावर मेल्टच होत नाही, एवढी थंडी. आणि आता आमच्या ट्रेनचा हॉर्न वाजलेला आहे म्हणून आता मला बोर्डिंगसाठी जावं लागेल. मम्मी डॅडी पुढे घेतले. आणि थंडीपेक्षा जास्त वाईट इकडे ऑक्सिजन कमी आहे, पण श्वास घ्यायला पण त्रास होतो. पण नॉर्मल असं एखाद शिडी चढली ना की नुसतं धाप लागते. पण मस्त आहे. पैसा वसूल आहे. पैसा पर वसूल. पर्सन तिकीट $75 होता. एव्हरी पेनी. त्या तिकडनं पण व्ह्यू मस्त येईल. आता आपली ट्रेन आलेली आहे. मम्मी पण इकडे. किती व्हिडिओ काढले तरी जो प्रत्यक्षातला एक्सपिरियन्स आहे तो डिस्क्राईब नाही करू शकत. गुड मॉर्निंग. आता आमच्या ट्रिपचा लास्ट डे आहे. आता 6 वाजलेत आणि आता मी निघतोय. आता 12 तासाची जर्नी आहे, पण मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो कारण सेम जर्नी मी तुम्हाला येताना ऑलरेडी दाखवलेली आहे. सो आता जरा मी गप्पा मारत आरामात जाऊ. सो आय होप तुम्हाला ही ट्रिपची सिरीज आवडली असेल. जर आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि या सिरीजमधलं सर्वात बेस्ट पार्ट तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण घरी गेल्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. सो हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. सकाळचे 8:45 वाजलेत आणि आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून पॅकिंग करतोय. हे बघा काय वाटतंय, त्या तेवढ्याच्या ट्रेलरमध्ये जाईल एवढं सामान.